नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण SSC GDच्या झालेल्या प्रश्नपत्रिका पाहत आहोत. या अगोदर देखील मी 27-28 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. प्लेलिस्ट पूर्ण चेक करा. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला हे व्हिडिओ दिसून येतील आणि या व्हिडिओचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. पूर्ण पेपर सोल्युशन आपण केलेलं आहे. आज आपण SSC GDचा 6 फेब्रुवारी 2023 शिफ्ट 1 मधील पेपर पाहणार आहोत. पेपरला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सुरुवातीला आपण सामान्य ज्ञानावरील प्रश्न पाहणार आहोत आणि पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम अस्पृश्यता ही संकल्पना रद्द करते आणि त्याचे वर्तन प्रतिबंधित करते? तर ते आहे कलम 17. खालीलपैकी कोण भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील लाल बाल पाल पैकी एक होते? तर ते कोण होते? लाला लजपत राय. त्यानंतर फक्त डॅश डॅश वर्षापेक्षा जास्त वयाचे भारतीय नागरिक राज्याचे राज्यपाल पद नियुक्तीसाठी पात्र आहेत. तर 35 वयापेक्षा हा प्रश्न देखील 2 वेळा पाहण्यात आला प्रश्नपत्रिकेमध्ये आत्तापर्यंतच्या. त्यानंतर विषम एक निवडा. सूचना आहे वस्त्रोद्योग, तर विद्युत उद्योग, कारण कापूस उद्योग, रेशीम उद्योग, लोकर उद्योग हे वस्त्र उद्योगाशी संबंधित आहेत, तर विद्युत उद्योग हा संबंधित नाही. त्यानंतर खालीलपैकी कोण ते भारतातील गोड्या पाण्याचे सरोवर नाही म्हटलेलं आहे? तर सांबर सरोवर हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे, बाकीचे गोड्या पाण्याचे सरोवर आहेत. त्यानंतर हवा किंवा वायूची आर्द्रता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते? तर ते आहे हायग्रोमीटर. हे आर्द्रता मोजण्यासाठी वापरले जाते. राजस्थानचा प्रसिद्ध पुष्कर मेळा वर्षातून डॅश वेळा आयोजित केला जातो? तर तो वर्षातून एकदा आयोजित केला जातो. त्यानंतर युकी भांबरी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर टेनिस खेळाशी संबंधित आहे युकी भांबरी. मानव विकास निर्देशांक 2021 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर भारताचा क्रमांक आहे 132वा. त्यानंतर दर्शना झवेरी यांना कोणत्या नृत्यशैलीसाठी पद्मश्री मिळालेले आहे? तर त्यांना मिळाले आहे मणिपुरी नृत्यशैलीसाठी. मार्च 2022 मध्ये खालीलपैकी कोणी गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली? तर प्रमोद सावंत. स्वातंत्र्याच्या वेळी भारताची सुमारे 75% लोकसंख्या डॅश डॅशवर अवलंबून होती. तुम्हा सर्वांना माहिती असेल की शेतीवर अवलंबून होती. त्यानंतर ज्या प्रजाती उघड्या आणि उघड्या भागावर डॅश डॅश करते त्यांना रूट एक्सप्लोर प्रजाती असे म्हणतात. तर हल्ला करतात त्यांना म्हणतात. राजगृह ही अनेक वर्षी मगधची राजधानी राहिली, नंतर राजधानी डॅश डॅश येथे हलवण्यात आली. तर पाटलीपुत्र येथे हलवण्यात आली होती नंतर. आशियाई खेळ 2018च्या उद्घाटन समारंभासाठी भारताचा ध्वजवाहक कोण होता किंवा होती? तर नीरज चोप्रा. एका लेखावर्षात देशांतर्गत क्षेत्रात डॅश डॅश उत्पादित अंतिम वस्तू आणि सेवांचे एकूण मूल्य म्हणजे देशांतर्गत उत्पन्न म्हणतात. तर याचं उत्तर आहे आत. खालीलपैकी कोणते लोकनृत्य तमिळनाडू राज्याशी संबंधित आहे? तर ते आहे कुम्मी. यानंतर भारताच्या 5व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय होते? तर 5व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट होते गरिबी निर्मूलन. बघा, पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्टावर हमखास पेपरला प्रश्न विचारला जात आहे. यानंतर 24 जून 2022 रोजी इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला? तर ते आहेत तपन कुमार डेक्का. त्यानंतर डॅश डॅश 2019 मध्ये पारित करण्यात आला आणि परिणामी भारताचे पंतप्रधान आणि इतर माजी पंतप्रधानाच्या सुरक्षेवर निर्बंध घालण्यात आले होते. तर विशेष संरक्षण गट सुधारणा कायदा 2019. यानंतर आपण रिझनिंगचे प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, ए अधिक बी म्हणजे ए हा बीचा पिता आणि ए वजा बी म्हणजे ए ही बीची पत्नी.
ए गुणाकारामध्ये मी म्हणजे ए हा बीचा भाऊ आणि ए भागाकारामध्ये बी म्हणजे ए ही बीची मुलगी आहे. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, खालीलपैकी कोणत्या अभिव्यक्तीनुसार यस ही पीची पत्नी आहे. आपण ऑप्शन नंबर 2 घेऊया. पी अधिक क्यू म्हणजे पी हा पिता आहे क्यूचा. त्यानंतर क्यू गुणिले आर, क्यू गुणिले आर म्हणजे क्यू हा भाऊ आहे आरचा आणि आर भागाकारामध्ये यस म्हणजे आर ही मुलगी आहे यशची, म्हणजे हे आई वडील झाले. मग यानुसार यस ही पीची काय झाली, पत्नी झाली. म्हणजेच जो ऑप्शन नंबर 2 घेतला होता तो काय आहे, बरोबर आहे. यानंतर विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये फर्स्टला 7-9-19-19-21 लिहिलं जातं. टाईम हे 21-91-45 असे कोड केले जाते. तर त्या भाषेमध्ये बेटर कसे कोड केले जाईल, तर बी साठी +1 म्हणजे सुरुवातीला 3 येणार आहे, म्हणजे 2 आणि 3 नंबरचा ऑप्शन कटला. त्यानंतर ईचा नंबर आहे 5. त्यानंतर टी साठी 21 आणि 20 वापरण्यात आलेला आहे. ई साठी 6 आणि आर साठी 18 म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या पर्यायामधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते येणारे अक्षरसमूह निवडा. के नंतर LMNO म्हणजे +4 केलेला आहे, म्हणजेच काय येणार आहे या ठिकाणी, तर सुरुवातीला येणार ये. त्यानंतर परत आय नंतर यम पर्यंत जा म्हणजे +4 केलेला आहे. प्रत्येक वेळेस +4 केलेला आहे म्हणजे AYB आणि के, AYBK ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये हेल्थला CGJJVN असे लिहिले जाते आणि चार्जला CJEGIT असे लिहिले जाते. त्याच भाषेत हॉर्स कसे लिहिले जाईल, तर त्याच भाषेमध्ये हॉर्स लिहिले जाणार आहे. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी काय आहेत, संख्या मालिका 18 आहे, 20 आहे, प्रश्नार्थक चिन्ह 128, 514 आणि 2572. आता 18 × 18 आणि अधिक 2 म्हणजे 20 आलं. 20 गुणाकारामध्ये 2 अधिक 2, 20 दुणे 40 अधिक 2 किती 42. त्यानंतर 42 गुणाकारामध्ये 3 अधिक 2 करा, 3 दुणे 6, 3 चोक 12, 126 अधिक 2 किती 128. म्हणजे पुढची संख्या 128 आली का, तर हो आली, म्हणजे इथे किती येणार आहे 42 ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढील प्रश्न, खाली दिलेली विधाने आणि निष्कर्ष काळजीपूर्वक वाचा. निवेदनात दिलेली माहिती खरी आहे असे गृहीत धरून जरी ते सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा भिन्न असल्याचे दिसत असले तरीही दिलेल्या निष्कर्षापैकी कोणता निष्कर्ष बरोबर आहे ते ठरवा. सर्व उंट फ्रॅक्टल आहेत. सर्व उंट काय आहेत, फ्रॅक्टल आहेत. सर्व उंट फ्रॅक्टल आहेत. कोणतेही फ्रॅक्टल ही नळी नाही, म्हणजे कोणतेही फ्रॅक्टल ही काय नाही, नळी नाही. आणि सर्व पियानो उंट आहेत. सर्व पियानो काय आहेत, उंट आहेत. पियानोमध्ये येणार, कारण सर्व पियानो हे उंट आहेत. काही नळ्या उंट आहेत. निष्कर्ष काय म्हणत आहे की काही नळ्या उंट आहेत. आहेत का, तर नाही, या दोघांचा अजिबात संबंध नाही. पियानो ही ट्यूब नाही, पियानो ही ट्यूब नाही, म्हणजेच काय फक्त निष्कर्ष 2 अनुसरण करतो. यानंतर दुसऱ्या शब्दाचा पहिल्या शब्दाशी जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या शब्दाशी संबंधित आहे. अयस्क धातू, तर दूध काय, दही. यानंतर पुढील प्रश्न,
आमिर, बंटी, लेस्ली, प्रदीप, ईशान, फैज, गौरव आणि हरीश टेबलाच्या मध्यभागी तोंड करून बसलेले आहेत. समजा हा एक टेबल आहे आणि या टेबलाच्या मध्यभागी तोंड करून बसलेले आहेत एका चौकोनाभोवती. काही कोपऱ्यावर बसतात तर काही बाजूच्या मध्यभागी, म्हणजे काही या कोपऱ्यावरती बसतात तर काही काय करतात, या बाजूच्या मध्यभागी बसतात. काय म्हटलेलं आहे की प्रदीप गौरवच्या उजवीकडे तिसऱ्या क्रमांकावर बसलेला आहे. प्रदीप गौरवच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर बसलेला आहे आणि प्रदीप एका कोपऱ्यावर बसलेला आहे. प्रदीप कोपऱ्यावर बसलेला आहे म्हणजे मी जर इथं गौरव घेतलं तर गौरवची ही उजवी बाजू 1, 2, 3. प्रदीप कुठे येणार, या ठिकाणी येणार, कोपऱ्यावर येणार प्रदीप, बरोबर. त्यानंतर प्रदीप एका कोपऱ्यात बसला आहे. बंटी फैजच्या उजवीकडे आहे आणि दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे आणि फैज कोणत्याही कोपऱ्यावर बसलेला नाही. बंटी हा कुठं आहे, फैजच्या उजवीकडे. समजा मी बंटी या ठिकाणी घेतला तर फैज या ठिकाणी येणार, कारण बंटीची ही उजवी बाजू आणि दुसऱ्या क्रमांकावर फैज बसलेला आहे आणि तो दुसऱ्या स्थानावर बसलेला आहे आणि प्रदीपच्या शेजारी बसलेला नाही. म्हणजे प्रदीपच्या शेजारी बसलेला नाही म्हणजे फैज बरोबर या ठिकाणी बसलेला आहे. बंटी प्रदीपच्या शेजारी या ठिकाणी आपण बंटीला घेऊ शकणार नाही, कारण काय म्हटलेलं आहे, बंटी प्रदीपच्या शेजारी बसला नाही आहे. म्हणजे या ठिकाणी कोण येणार, फैज येणार आणि या ठिकाणी कोण येणार, बंटी येणार. आता हरीश लगेच आमिरच्या शेजारी बसला आहे. हरीश लगेच आमिरच्या शेजारी बसलेला आहे, पण कुठं माहिती आहे का, नाही, नेमका कोणत्याच बाजूवर मध्यभागी बसलेला नाही. मध्यभागी बसलेला नाही म्हणजेच काय, हरीश लगेच आमिरच्या शेजारी बसलेला आहे. म्हणजे हरीश एका टोकावर येणार आणि आमिरच्या शेजारी येणार. त्यानंतर हरीश आणि लेस्ली यांच्यामध्ये एक व्यक्ती बसतो. हरीश इथं आहे म्हणजे लेस्ली कुठे येणार, इथे येणार आणि यांच्यामध्ये एक व्यक्ती कोण बसतो, गौरव बसतो. तर आमिरच्या उजवीकडे तिसरा कोण बसलेला आहे, आमिर हा आहे, याची उजवी बाजू ही आहे. 1, 2 आणि 3 या ठिकाणी एक जागा शिल्लक आहे. राहिलं कोण आहे, ईशान शिल्लक राहिलेला आहे, तो या ठिकाणी बसवून घ्या. म्हणजे आमिरच्या उजवीकडे तिसऱ्या बाजूला कोण बसलेला आहे, ईशान बसलेला आहे. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. दिलेल्या अटीनुसार व्यक्ती बसवा. तुमचा प्रश्न येऊन जाईल आरामामध्ये. जसं मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं कन्फ्यूज करून घेतल्यानंतर थोडंसं येणार नाही प्रश्न लवकर. दुसरा शब्द पहिल्याशी संबंधित आहे, तसाच तिसऱ्याशी संबंधित असलेला पर्याय निवडा. ज्यूचा संबंध दिलेला आहे तौरात, तर ख्रिश्चनचा संबंध कशाशी येणार, तर ख्रिश्चनचा संबंध येणार आहे बायबलशी. खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणती 2 गणिती चिन्हे बदलली पाहिजेत म्हटलेलं आहे. तर गुणाकार आणि भागाकार ही 2 चिन्हे आपण बदलणार आहोत. तर 360 भागाकारामध्ये 8 वजा 320 अधिक 72 गुणाकारामध्ये 5 बरोबर काय, 85 येईल. आता 8 ने भाग द्या, किती येणार, 45 वजा 320 अधिक 72 गुणाकारामध्ये 5 काय येणार, 360 बरोबर 85. आता 45 आणि वजा 320ची वजाबाकी केली तर वजा 275 येणार, अधिक 360 बरोबर 85, म्हणजेच 85 बरोबर 85. आपण बदल कशामध्ये केलेला होता, तर आपण बदल केलेला होता गुणाकार आणि भागाकारामध्ये, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 जे चिन्ह बदलले ते बरोबर आहेत. यानंतर एकाच ठोकळ्याच्या 3 वेगवेगळ्या स्थिती दर्शविल्या आहेत. 6 दर्शविणाऱ्या बाजूच्या विरुद्ध कोणती संख्या येईल म्हटलेलं आहे. तर 6 तुम्ही पाहू शकता कुठल्या ठिकाणी, 6 दर्शविणाऱ्या बाजूच्या विरुद्ध. तर या ठिकाणी तुम्हाला 6 कुठे दिसते का, हे बघा चुकीचे अंक दिलेले आहेत. इथं 4 दिले, इथं 4 दिले, इथं 1, इथं 1, इथं 2, इथं 5, परत इथं 2, इथं वेगळाच अंक दिलेला आहे. ठोकळ्यामध्ये 6 दिलेलंच नाही आहे.
यानंतर पुढील प्रश्न, ABCDE आणि FG उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रेषेमध्ये बसलेले आहेत. अशा पद्धतीने बसलेले आहेत. ABCDEF आणि G उत्तरेकडे तोंड करून एका सरळ रेषेत बसलेले आहेत. G हा Aच्या लगेच उजवीकडे बसला आहे. G ओळीच्या अगदी उजव्या टोकाला आहे. म्हणजे G कुठे येणार, इथे येणार उजव्या टोकाला. आणि G हा Eच्या उजवीकडे, G हा Eच्या उजवीकडे, म्हणजे Eच्या उजवीकडे कोण बसलेला आहे, G लगेच बसलेला आहे. G ओळीच्या अगदी उजव्या टोकाला बसतो. A Eच्या डावीकडे तिसरा बसतो. A Eच्या डावीकडे तिसरा बसतो, म्हणजे A या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर B Aच्या उजवीकडे अगदी शेजारी बसलेला आहे, म्हणजे B या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर C Bच्या उजवीकडे बसलेला आहे. C कुठं बसलेला आहे, Bच्या उजवीकडे, म्हणजे C या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर D Aच्या लगेच डावीकडे बसतो. D कुठं बसतो, Aच्या लगेच डावीकडे, म्हणजे D येणार Aची ही डावी बाजू. त्यानंतर ओळीच्या अगदी डाव्या टोकाला कोण बसलेला आहे, शिल्लक कोण राहिलं, F, तो कुठं बसणार आहे, ओळीच्या अगदी डाव्या टोकाला, म्हणजेच ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. F हा ओळीच्या अगदी डाव्या टोकाला बसलेला असणार आहे. यानंतर खालीलपैकी कोणते अक्षर समूह खाली दिलेल्या अक्षर मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येईल. H नंतर IJ म्हणजे +2 केलेला आहे. JKL, LM, NO आणि P येणार आहे सुरुवातीला. इथं P आहे, इथं P आहे आणि या ठिकाणी P आहे, हे येणार नाही. त्यानंतर S, Q, O आणि M म्हणजे -2 केलेला आहे, म्हणजे PL येईल. PL कोणत्या ठिकाणी आहे, ऑप्शन नंबर 3 आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, खाली दिलेल्या पर्यायापैकी अशा आकृतीची निवड करा जी खालील शृंखलेत प्रश्नचिन्हाची जागा घेईल. तर या ठिकाणी या पद्धतीने इथे 1 त्रिकोण, इथे 2, इथे 3, म्हणजे येणाऱ्या आकृतीमध्ये किती येणार आहेत, 4 त्रिकोण येणार आहेत. या ठिकाणी 4 आहेत, इथं 5, इथे 2, हे 2 ऑप्शन कॅन्सल झाले. त्यानंतर हा जर तुम्ही भाग पाहिलात तर हा या पद्धतीने आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन नंबर 2. यानंतर पुढील प्रश्न, दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या घेईल. 1995 आहे, त्यानंतर 1895, 1695 आणि 1395. यामधला जर फरक घेतला तर यामध्ये 100चा फरक येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी 200चा येईल, या ठिकाणी 300चा येईल, म्हणजे येणारा फरक हा 400चा येणार आहे. 1395 मधून 400 गेले तर येणार आहेत 995. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न, इंग्रजी शब्दकोशातील खालील शब्दांचा क्रम कोणत्या पर्यायामध्ये दिसतो. ब्रोकन आहे, ब्रेड आहे, त्यानंतर ब्रिज, ब्राईड आणि ब्रूम. तर या ठिकाणी सुरुवातीला काय येणार, BREAD, BRE म्हणजे 2 सुरुवातीला येणार आहे. ऑप्शन नंबर 2 आणि 4 कटलं, 1 आणि 3 राहिलं. त्यानंतर ब्रेड नंतर कोणता शब्द येईल, BRI येणार, BRID आणि E, ब्राईड. 2 नंतर 4, त्यानंतर कोणता येईल, या ठिकाणी सेम आहेत 2, 4. त्यानंतर BRIDG आणि E, ब्रिज म्हणजे 4, 2, 3. ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर असा पर्याय निवडा जो 5व्या संख्येशी संबंधित आहे, त्याचप्रकारे दुसरी संख्या पहिल्या संख्येशी संबंधित आहे आणि चौथी संख्या तिसऱ्या संख्येशी संबंधित आहे. या ठिकाणी पाहिलात तर 3 चोक 12, 7 चोक 28, म्हणजेच 8 चोक काय येणार, 32 येणार. त्या ठिकाणी काय येणार, 8. ऑप्शन नंबर 2 प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आरशातील प्रतिमा ओळखा म्हटलेला आहे, तर आरशातील प्रतिमा या पद्धतीने येईल, ऑप्शन नंबर 3 मधल्याप्रमाणे. त्यानंतर असा पर्याय निवडा जो
वरील आकृतीत अंतर्निहित आहे. तर अंतर्निहित या आकृतीमध्ये आपण बघू शकता की हा अंतर्निहित आहे. यानंतर खालील समीकरण गणितीयदृष्ट्या बरोबर करण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल करावी लागेल? तर ते दोन चिन्ह आहेत भागाकार आणि वजा. म्हणजे कसं होणार आहे हे? 24 गुणाकारामध्ये 108, भागाकारामध्ये 36, वजा 6 अधिक 18 बरोबर 84. आता 36ने 108ला भाग द्या, 3चा भाग जाईल. 24 गुणाकारामध्ये 3 वजा 6 अधिक 18 बरोबर 84. 72 वजा 6 अधिक 18 बरोबर 84. म्हणजेच 84 बरोबर काय? 84 आलं. यानंतर गणितावरील प्रश्न पाहणार आहोत. पी आणि क्यू 8 दिवसात, क्यू आणि आर 12 दिवसात, आर आणि पी 15 दिवसात एक काम पूर्ण करू शकतात. एकट्या आरला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? पी आणि क्यू किती दिवसामध्ये करतात? 8. क्यू आणि आर 12 दिवसामध्ये, पी आणि आर 15 दिवसामध्ये. यांचा LCM घेतला तर तो येणार आहे 120. 15 28चे 12 आणि 10 120, परत 15 28चे. आता या ठिकाणी एकट्या आरला म्हटलेलं आहे. आर कोणत्या ठिकाणी दिसते तुम्हाला? क्यू आणि आर आणि पी आणि आर मध्ये आहे. इथं आर आहे का? नाही. म्हणजे या दोघांची बेरीज करा. 18 वजा 15 करा, आर निघून जाईल. आर एकटा किती दिवसामध्ये करणार मग? 3. एकूण काम किती आहे? 120 आहे. 120 छेदामध्ये 3 जर केलं तर किती येणार? 40. आणि गुणाकारामध्ये 2 करा, किती येणार? 80. ऑप्शन नंबर 1. खालील उदाहरण सोडवा. सरळ रूप द्यायचा प्रश्न आहे. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 4. 10 येईल. चिन्हांकित किमतीवर 10% सूट दिल्यानंतर वॉशिंग मशीनची किंमत ₹28,800 आहे. काही सवलत न दिल्यास दुकानदाराला 25% नफा मिळतो. तर वॉशिंग मशीनची किंमत किती आहे? 28,800 किंमत आहे. 10% सूट म्हणजेच काय? 100 छेदस्थानी 90 करा. त्यानंतर 25% नफा मिळतो म्हणजेच 100 छेदस्थानी 125 करा. आता हे सर्व सॉल्व केल्यानंतर तुमचं उत्तर येणार आहे 25,600. ऑप्शन नंबर 2. यानंतर 2 गाड्या एकाच वेळी 2 स्थानकावरून सुरू होतात आणि अनुक्रमे 40 किलोमीटर प्रति तास आणि 45 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने प्रवास करतात आणि एकमेकांकडे जातात. जेव्हा ते भेटतात तेव्हा असे आढळून येते की एका ट्रेनने दुसऱ्या ट्रेनपेक्षा 20 किलोमीटरचा प्रवास जास्त केला आहे. 2 स्थानकांमधील अंतर शोधा म्हटलेलं आहे. 40 किलोमीटर प्रति तास आणि 45 किलोमीटर प्रति तास याचा रेशो जर काढला 45 असे 5 नवे 45, काय म्हटलेलं आहे? 20 किलोमीटर प्रवास जास्तीचा केलेला आहे एका ट्रेनने दुसऱ्या ट्रेनपेक्षा. गुणाकारामध्ये 20 करा, इथे येणार 160 आणि या ठिकाणी येणार 180. या दोघांची बेरीज करा, उत्तर येऊन जाईल 340 किलोमीटर. ऑप्शन नंबर 2. यानंतर एक स्टोअर 4 विकत घ्या आणि 1 मोफत जाहिरात योजना चालवत आहे. निव्वळ सूट टक्केवारीमध्ये किती आहे? 4 विकत घ्या आणि 1 मोफत मिळवा. 4 वर 1 मोफत मिळालेला आहे. 1 वर घ्या आणि 4 आणि 1 म्हणजे वस्तू आपण 5 घेतोय म्हणून हे 5 आणि गुणाकारामध्ये किती? 100. 5ने भाग दिल्यानंतर किती येणार आहे? 20%. ऑप्शन नंबर 2. एक व्यापारी ₹85,000ची जुनी कार खरेदी करतो आणि 20% आणि 10%ची सलग सवलत मिळवतो. तो त्याची दुरुस्ती ₹3,800 खर्च करतो आणि 20% नफ्यावर विकतो आहे. तर कारची विक्री किंमत शोधा म्हटलेला आहे. तर या ठिकाणी 85,000ची जुनी कार आहे. त्यामध्ये 80% आणि 10% सलग सवलत मिळते. हे सॉल्व करा. या ठिकाणी किती येणार? हे 85 आणि हे गुणाकारामध्ये 72 यांचे येणार 61,000.
200. मग आता यामध्ये तो 3800 खर्च करतो, म्हणजे हे प्लस करावे लागणार 3800 मध्ये, म्हणजे एकूण किती येणार 65,000 येणार. मग 65,000 बरोबर 100, तर 120 बरोबर किती, हे सोडवल्यानंतर उत्तर येणार आहे 78,000, ऑप्शन नंबर 4. यानंतर शहरात 12,000 मतदार आहेत, त्यापैकी 30% लोकांनी एला, 25% लोकांनी बीला आणि 40% लोकांनी सीला मतदान केले. या 3 उमेदवारापैकी कोणत्याही उमेदवाराला मतदान न करणाऱ्या मतदारांची संख्या निश्चित करा म्हटलेलं आहे. 12,000 आहेत, गुणाकारामध्ये 5 छेदस्थानी 100 करा. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, उत्तर किती येणार आहे 600, ऑप्शन नंबर 4. यानंतर 8 विद्यार्थ्यांचे सरासरी गुण 7 आहेत. एका विद्यार्थ्याचे गुण 6 ऐवजी 10 घेतल्याचे आढळून आले, तर योग्य सरासरी शोधा असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी 8 विद्यार्थ्याचे गुण किती आहेत 7, म्हणजे 8 7 किती 56. पण एका विद्यार्थ्याचे गुण 6 ऐवजी 10 घेतले, म्हणजे फरक कितीचा आला 10 जास्त घेतले आपण, 4 जास्त घेतले आपण, म्हणून 56 वजा 4 करा, किती येणार 52. आणि छेदस्थानी किती करा 7, म्हणजेच याचं उत्तर येऊन जाईल तुमचं 6.5. एक्सचे किमान मूल्य शोधा जेणेकरून 5 अंकी संख्येला 7, 5 x आणि 3 9ने भाग जाईल. तर 9ची कसोटी काय आहे की अंकातील संख्येच्या बेरजेला जर 9ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 9ने भाग जातो. 7, 2, 5 आणि x 3 दिले. 7 आणि 2 किती 9, 9 आणि 5 किती 14 आणि 3 किती 17, म्हणजे 9च्या पाड्यामध्ये 18 आहे. 17 मध्ये 1 मिसळलं तर 18 येणार, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, %5 आणि 10% नफा असलेल्या वस्तूच्या विक्री किमतीमधील रोख फरक 5 रुपये आहे, तर दोन्हीच्या विक्री मूल्याचे गुणोत्तर शोधा. 5% म्हणजे 105 आणि 10% नफा म्हणजे 110. यांचं जर गुणोत्तर काढलं तर 5 दुने 10, 5 1 5, परत हे 5 दुने 10 आणि 5 दुने 10, 21 22, ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. यानंतर जर एका गोळ्याचा व्यास 14 सेंटीमीटर आहे, तर त्याचे घनफळ काढा. व्यास किती आहे 14, म्हणजेच त्रिज्या किती असणार आहे 7, कारण व्यास हा नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतो. सूत्र काय आहे 4/3 पाय आरचा घन, 4/3 गुणाकारामध्ये 22/7. त्रिज्या किती आहे आर 7 आहे, 7चा घन किती येणार 343. आता हे जर सॉल्व केलं तर उत्तर येणार आहे 1437.33 सेंटीमीटरचा घन. यानंतर पुढील प्रश्न, अनिश एखादे काम 88 दिवसात सुरू करतो, युग एक काम 66 दिवसात सुरू करतो आणि अनिश एकटा कामाला सुरुवात करतो, तर युग किती दिवसांनी त्याला जोडावे, म्हणजे काम 44 दिवसामध्ये पूर्ण होईल. जो अनिश आहे तो 88 दिवसामध्ये करू शकतो आणि जो युग आहे तो 66 दिवसामध्ये. याचा लसावी घेतला तर येणार आहे 264, इथे येणार 3, या ठिकाणी येणार 4. तर काय म्हटलेलं आहे, युग हे एक काम 66 दिवसात करू शकतो, अनिश एकटा कामाला सुरुवात करतो. 44 गुणिले 3 केलं तर किती येणार आहे 132. पूर्ण काम आहे 264 वजा 132 केला तर शिल्लक किती राहणार आहे 132. युग एका दिवसामध्ये 4 काम करतो, म्हणजेच 4 येणार, 4 त्रिक 12 आणि 4 त्रिक 12 33. पण 44 दिवसामध्ये काम पूर्ण होईल म्हणलेलं आहे. 44 वजा 33 केलं तर किती येणार आहे 11 दिवस, ऑप्शन नंबर 1. त्यानंतर पुढील प्रश्न, हा प्रश्न तुमच्यासाठी होमवर्कसाठी आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा. त्यानंतर ABC हे क्रिकेट संघाचे 3 फलंदाज आहेत. एका विशिष्ट सामन्यात त्याने केलेल्या धावाच्या संख्यांचे गुणोत्तर दिलेले आहे A, B आणि C.
एस बी बरोबर 6 7 आहे, हे 7 या ठिकाणी कंटिन्यू करा. बी सी बरोबर 5 6 आहे, हे 5 या ठिकाणी कंटिन्यू करा. आता 6 पंचे 30, 7 5 35 आणि 7 सख 42. काय म्हटलेलं आहे, ए बी सी यांनी मिळून 856 धावा केल्या, तर बीने किती धावा केल्या असं म्हटलेलं आहे. ठिकाणी याचा रेशिओ काढा आणि बीच्या धावा येऊन जातील. ठराविक रकमेवर 10% वार्षिक दराने चक्रवाढ व्याज 2 वर्षासाठी घेतले जाते. जर मिश्रधन रुपये 605 झाले तर मूळ रक्कम किती? तर ऑप्शनमधून घ्यायचं आहे. ऑप्शन नंबर 3 500, त्याच्यामध्ये 10% वार्षिक दराने म्हणलेलं आहे, 2 वर्षासाठी म्हटलेलं आहे. हे सोडवल्यानंतर तुमचं उत्तर येऊन जाईल 605. यानंतर ए बी आणि सी अनुक्रमे 10,000 15,000 आणि रुपये 20,000ची गुंतवणूक केली. ए आणि बी 1 वर्षानंतर प्रत्येकाने 5,000 अधिक गुंतवले, तर सीने 10,000 काढले. प्रारंभ झाल्यानंतर 3 वर्षांनी ए बी आणि सीच्या नफ्याचे गुणोत्तर किती असेल? एस बी सी दिलेलं आहे. जर आपण यांचे पूर्ण एची आहे 10,000, बीची आहे 15,000 आणि सीची किती आहे 20,000. या ठिकाणी 1 वर्षानंतर म्हटलेलं आहे 5,000 अधिक, म्हणजे हे किती येणार 15,000. यानंतर हे किती येणार 20,000 आणि हे किती येणार, यामध्ये जर 20 केलं तर आपण प्लस 5,000 केल्यानंतर परत हे 20, मग 15 20 आणि जे 10,000 5,000 ए आणि बीने 1 वर्षानंतर प्रत्येकाने 5,000 अधिक गुंतवलेले आहेत. बीची किती 20,000, कारण ए आणि बीने गुंतवलेले आहेत. तर 3 वर्षांनी ए बी सीचे नफ्याचे गुणोत्तर 1 वर्षाचं झालं, 2 वर्षाचं काढायचे म्हणून गुणाकारामध्ये 2 करा प्रत्येकी. इथे किती येणार 30,000, या ठिकाणी 40,000. परत या ठिकाणी सीने 10,000 रुपये काढले म्हटलेलं आहे. सी तर सॉरी 10,000 येईल, कारण सीने 10,000 काढलेत, ए आणि बीने 5,000 गुंतवलेले आहेत. म्हणजे हे 10,000 गुणाकारामध्ये जर 2 केलात तर हे किती येणार 20,000. तर पूर्ण अगोदर किती होते 10,000, आता किती 30, म्हणजे टोटल किती झाले 40,000. त्यानंतर अगोदर होते 15 आणि आता 40, म्हणजेच किती झाले 55,000. त्यानंतर हे 20,000 आणि हे 20,000, टोटल किती झाले 40,000. याचं गुणोत्तर जर घेतलं तर ते येणार आहे 8 11 8. ऑप्शन नंबर 3. एक ट्रेन विरुद्ध दिशेने त्याच वेगाने धावणारी दुसरी ट्रेन 5 सेकंदात ओलांडते. जर प्रथम ट्रेनचा वेग दुप्पट झाला आणि दुसऱ्या ट्रेनचा वेग निम्मा झाला तर 2 ट्रेनमधील एकमेकांना ओलांडण्यासाठी लागणारा वेळ शोधा. तर हा तुमच्यासाठी होमवर्कसाठी देण्यात आलेला आहे. जर घनाची प्रत्येक बाजू 15%ने वाढवली तर घनाचे घनफळ किती टक्केने वाढेल? तर घनाची प्रत्येक बाजू 15%ने वाढवली म्हणलेली आहे. घनाचे घनफळ आपण 3 वेळेस घनाचे बरोबर घनफळ बरोबर बाजूचा घन हे आपलं सूत्र आहे. 15 गुणिले 3 केल्यानंतर किती येणार 45 येणार. म्हणजेच ते वाढणार किती आहे 52%ने वाढणार आहे. 45चा पुढील एकमेव ऑप्शन 52 आहे. 35 42 45 हे 45च्या आतले ऑप्शन आहेत. 45च्या पुढे 52 आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर एक ट्रेन पी स्टेशनवरून सुरू होते, क्यू आर एस टी स्थानकामधून जाते आणि यू स्थानकावर पोहोचते. ती क्यू आर एस आणि टी स्थानकावर अनुक्रमे 2 मिनिटे 4 मिनिटे 6 मिनिटे आणि 8 मिनिटे थांबते. पी आणि यू मधील अंतर 50 किलोमीटर आहे. स्टेशन पी आणि यू दरम्यान चा सरासरी वेग किलोमीटर प्रति तास मध्ये काय आहे? जर स्थानकादरम्यान 70 मिनिटे एकसमान वेगाने धावल्यास. ह्या प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि करा. त्यानंतर 10 लाख वर वार्षिक 3% चक्रवाढ दराने मोजले जाते, तर चक्रवाढ व्याज रुपये 92,727 आहे. यासाठी आवश्यक वर्षांची संख्या आहे 92,727 आहे. तर यासाठी कॅल्क्युलेशनमधून घ्यायचं आहे 3 वर्ष. ऑप्शन नंबर 2 घ्या
10 लाख या ठिकाणी 103 छेदस्थानी 100 गुणाकारामध्ये 103 छेदस्थानी 100 103 छेदस्थानी 100 जर केलात तर तुमचं उत्तर येऊन जाईल 92,727. म्हणजेच ऑप्शन नंबर 2 घ्यायचं आहे. 3 वर्ष लागणार आहेत यासाठी. त्यानंतर आपण हिंदी विषयाचे प्रश्न पाहणार आहोत. निम्नलिखित में से कौन सा वाक्य संज्ञा के प्रयोग की दृष्टि से सर्वाधिक उपयुक्त है? तर उन्नति के मार्ग में बड़े दुख होते हैं, उन्नति के मार्ग में अनेक बाधाएं होती है, यही सही है. विकल्पों में दिया गया कौन सा शब्द निम्नलिखित वाक्य में रेखांकित शब्द का पर्यायवाची नहीं है? तो इसका दूर, पास, दूर ये विलोम शब्द है, पर्यायवाची नहीं है. कुत्ता रेंकता है इस वाक्य में रेखांकित शब्द के स्थान पर कौन सा उपयुक्त होगा? तो कुत्ता रेंकता है, इसके लिए भौंकता है यह शब्द उपयुक्त होगा. जिसे मापा न जा सके ऊपर दिए गए वाक्यांश के लिए एक शब्द क्या होगा? उसे कहते हैं अपरिमेय. दिए गए वाक्यों में से किस वाक्य में सही विभक्ति चिन्ह का प्रयोग नहीं हुआ है म्हटलेला आहे. तर या ठिकाणी सारा तीलियों ने एक पेंटिंग बना रही है, यही है. निम्नलिखित में से शुद्ध वाक्य कौन सा है? तो वाक्य है लाल रोशनी देखकर सावधान हो जाओ. सुकृति का अर्थ है पुण्य, आप सुकृति के अर्थ से निम्न वाक्य की पूर्ति कीजिए. तो है पुण्यवान व्यक्ति ही मोक्ष प्राप्त करता है. अपना हाथ जगन्नाथ मुहावरे का सही अर्थ क्या है? सही अर्थ है अपना काम खुद करने से भला होता है. निम्नलिखित में से शुद्ध वाक्य क्या है? तो है सीता किताब पढ़ती है. निम्न वाक्य में रेखांकित अंश के स्थान पर सबसे उपयुक्त विकल्प इनमें से कौन सा होगा? दूध में जामुन डालने से दही बनता है. तो दूध में जामुन डालने से दही बनता है. आँख में अंजन, दांत में मंजन वाक्य में प्रयुक्त अंजन शब्द निम्न में से किस अर्थ को व्यक्त करता है? काजल को व्यक्त करता है. समाचार पत्रों में डैश डैश के लिए सूचना प्रकाशित की जाती है. उपरोक्त वाक्य के रिक्त स्थान की पूर्ति विकल्पों में से सर्वोचित शब्द के चयन द्वारा कीजिए. सर्वसाधारण, समाचार पत्रों में सर्वसाधारण के लिए सूचना प्रकाशित की जाती है. दिए गए वाक्यांश के लिए सार्थक शब्द बताइए. जो गांव से संबंधित हो उसे कहते हैं ग्रामीण. निम्न समानार्थी शब्दों में से उचित शब्द का प्रयोग करके दिए गए वाक्य के रिक्त स्थान की पूर्ति करें. विधानसभा का चुनाव एक निश्चित डैश के लिए होता है. तो निश्चित अवधि के लिए होता है. बंदर क्या जाने नींबू का स्वाद, इस मुहावरे में कौन सा शब्द अशुद्ध है? तो बंदर क्या जाने नींबू का नहीं अदरक का स्वाद, ये सही शब्द है. इसके आगे के प्रश्न है निम्नलिखित गद्यांश में कुछ शब्दों को हटा दिया गया है. दिए गए विकल्पों की सहायता से रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए. प्रत्येक संख्या के लिए सबसे उपयुक्त विकल्प का चयन कीजिए. सच्चा मित्र एक डैश की तरह होता है. तो सच्चा जो मित्र है वह खजाने की तरह होता है. सच्चा मित्र खोज पाना डैश डैश का काम नहीं है. तो सच्चा मित्र खोज पाना सरल काम नहीं है. ऐसा मित्र डैश नहीं होता. तो ऐसा मित्र स्वार्थी नहीं होता. उसे आपकी डैश डैश से कोई मोह नहीं होता. तो उसे आपकी धन दौलत से कोई मोह नहीं होता. वह अपने मित्र की डैश को किसी के सामने उजागर नहीं करता. वह अपने मित्र की कमजोरी को किसी के सामने उजागर नाही करता. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण SSC GDचा 6 फेब्रुवारी 2023चा झालेला पूर्ण पेपर पाहिलेला आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.